महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था ही अवकाळी पावसामुळे चांगलीच बिकट झाली आहे। त्यात लोकसभा निवडणूक चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सगळेच बोलतात, मात्र कृती काहीच करत नाहीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोगस बी बियाणे विकणाऱ्यांना थेट तुरुंगवास होणार अशी सूचना दिली आहे। नेमका विषय काय हेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। शेतकऱ्याने शेती करायची म्हणलं तर आधीच पावसाचं ओझं त्याच्या डोक्यावर असतंय। त्यात आता बोगस बी बियाणे खत मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत। त्यामुळे आधीच पाऊस न झाल्याने आणि अवकाळी पावसामुळे ग्रस्त झालेला शेतकरी या बोगस बी बियाणे खते यांच्या जाळ्यात अडकतो। वर्षभर कष्ट करून शेतीचं उत्पादन होत नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात दिसून येते। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे चांगलंच लक्ष दिलेलं दिसत आहे। एका बाजूला देशात लोकसभेच्या निवडणुका असल्या तरी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन आणि आचारसंहितेचे नियम पाळून एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा दौरा करत एक बैठक घेतली। ही बैठक मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांवर घेण्यात आली होती। एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत बोगस बी बियाणे खते यांच्या बाबतीत भाष्य केले। या बैठकीत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, बोगस बी बियाणे आणि खते आढळून आल्यावर त्या व्यक्तीला थेट जेलवारी होईल। मुख्य सप्लायरचा सर्वे करणार आणि बोगस बियाण्यांची अडचण येणार नाही याची काळजी घेऊ। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशा सूचना दिल्या आहेत। अवकाळीचे पंचनामे करून भरपाई दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे बोगस बी बियाणे खते सप्लायर यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, तेव्हाच बळीराजा चांगल्या प्रकारचं उत्पादक घेऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं, बोगस बी बियाणे खते विकणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।